त्या अर्थाने त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून। एक चांगलं मित्र म्हणजे उत्तम दर्जाचे खऱ्या अर्थाने तुम्हाला जर मंडप डेकोरेटर पाहिजे असेल ना तर ते नवनाथ कोंडिलकर, तुम्ही कुठेही आणि कधीही सांगा, अगदी पैशाचा कोणताही त्यांना मित्र म्हणजे भाव नाही, कारण की अगदी गोरगरिबांचे दाते म्हणून त्यांना मानलं जातं क्रिकेट क्षेत्रामध्ये। ते नवनाथ कोंडिलकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम। राहुल कोंडिलकर यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना रायगडाची श्रीमंती, पुरंदराची भव्यता आणि सह्याद्री एवढी उंची लाभो ही शिवचरणी प्रार्थना करू आणि राहुल कोंडिलकर यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देऊ। पुन्हा एकदा हॅपी बर्थडे राहुल कोंडिलकर, तुम जिओ हजारों साल, साल के दिन हो 50,000। समीरजी राणे विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ जांभिवली आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। आमदार चषक 2024 हे भव्य दिव्य खऱ्या अर्थानं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय। 30,000 रुपये इनामी राशी या स्पर्धेची, परंतु जो तो संघ या ठिकाणी खेळायला येईल ना त्या खऱ्या अर्थानं आनंद लुटतील या स्पर्धेमध्ये। मालेगाव संघ म्हणजे राजेश भोईर यांचा संघ, अमोल भोईर यांचा संघ म्हणजे ज्यांनी 3 गावची तालुका प्रीमियर लीग झाली होती, त्या तालुका प्रीमियर लीग मध्ये बाईक त्यांना मिळवली होती, तो अमोल या टीमचा हिस्सा असेल, आज नाही आहे। बघा गुणगे गावचे जे पॅकर आणि जे विद्यमान आहेत ना गुणगे गावचे, त्यांना विनंती करतो की त्यांनी यायचं व्यासपीठावर। असं नसतं करायचं। विठ्ठल रुक्मिणी जांभिवली संघाकडून आमदार चषकामध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत अजिंक्य। हा नक्कीच आपण पाहतो एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये एकीकडे असेल खऱ्या अर्थानं मालेगाव संघ, तर दुसरीकडे बारबाई संघ, म्हणजे आपल्या या विभागातील एक चांगला संघ आहे बारबाई, ज्यानं 2-3 आपण एका अलीकडे जर पाहिलं ना 1-2 वर्ष अलीकडे, तर त्यांनी संपूर्ण हा इलाका गाजून टाकला होता, चौक परिसर त्यांनी गाजून सोडला होता तो बारबाई संघ। संकेत असेल, त्यानंतर रोमित ऑन स्ट्राइक वरती फलंदाज प्रदीप असतील, यांसारखे चांगले फलंदाज या टीमचा हिस्सा आहे। पहिल्याच बॉलवरती आक्रमण, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, पंचांचा इशारा येतो, 6 धाबींचा इथे षटकार। चांगला भरात आहे हा फलंदाज, अगदी आमच्या वडिलांचे फार चांगले मित्र आहेत प्रदीप पडवल, परंतु यावेळेस ऑन स्ट्राइक वरती आहेत। पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइड मध्ये, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, नो लुक शॉट होता, बॉल चाललाय 6 धाबींसाठी षटकार। राजेश भोईर म्हणजे मित्रमंडळीने क्रिकेटचा एक अनुभवी खेळाडू आहे, परंतु त्याच्यावरती एक अनुभवी खेळाडू आक्रमण करतोय प्रदीप पडवल, जो ऑन स्ट्राइक वरती डावखुराताचा फलंदाज। क्रिकेटचं मादक सौंदर्य होतं या फटक्यामध्ये, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय चौकार। आणि तदनंतर येतो षटकार, आणि या षटकाराच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवरती।
पिन 6 एक चौकाराच्या बरोबरीनं 22 धावा आहेत त्या धाव फलकावरती. राजेश भोईर एक अनुभवी खेळाडू आपण उल्लेख केला, परंतु त्याच गोलंदाजावरती आक्रमण चढवतो डावकुरा त्याचा फलंदाज. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचू शकतील का, परंतु पोहोचू शकले नाही. आणि तदनंतर एक धाव, दुसरी धाव, 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 24 या धाबा संख्येवरती. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक मागडं षटक पाहिलं होतं आसरे टीमकडून 31 धाबा संख्येचं, आणि तब्बल 31 धाबा कुठून काढल्या होत्या नाणेवली टीमनं, नाणेवली टीमच्या फलंदाजानं याच मैदानावरती. हा चांगला फटका, गॅप सिलेक्शन चांगला आहे, गोलीच्या वेगानं बॉल जाईल सीमारेषा पार. फलंदाज प्रदीप पडवलच्या बॅटमधून येतोय चौकार. भूषण नवीन गोलंदाज याला या ठिकाणी गोलंदाजी मागवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 28 धावा या ठिकाणी कुठून काढले जातात. समीर राणे आयोजकांचं मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, कारण की थोडासा उशीर आम्हाला या स्पर्धेसाठी येण्यासाठी झाला, कारण की डे नाईट अशी स्पर्धा आमच्या वाटेल आहेत. आणि तदनंतर आमच्या आवाजाची देखील खराबी तुम्हाला पाहायला मिळेल, त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये भूषण हा गोलंदाजी मार्कवरती. रोमित पाटील एक हार्ड हिटर फलंदाज आहे. गेले 3-4 वर्षापूर्वी जर आपण या खेळाडूचा इतिहास पाहिला ना, तर आक्रमकता म्हणजे अटॅकिंग इज बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं झटपट क्रिकेटमध्ये, ती आक्रमकता या खेळाडूकडे आपण पाहिली होती. बऱ्याचशा मैदानावरती अर्धशतकीय खेळी करणारा हा खेळाडू होता रोमित पाटील, परंतु तदनंतर काही कालांतरानं मी तर म्हणजे क्रिकेटपासून तो वंचित राहिला होता 1-2 वर्ष. आणि तदनंतर पुन्हा एकदा त्यांनी पुनर्गम केलंय. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करताना आपण त्याला पाहिलं, परंतु संकेत जाधव जो खेळाडू आहे ना, त्याने पूर्ण हा चौक एरिया गाजवून सोडला होता. आणि लोधिवली एकविरा लोधिवली आणि त्यांच्या विरोधात बारवई अगदी अतिटतीची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळायची. एकाच 2 वेळेला मित्र म्हणेल लोधिवली टीमनं परास्त केला असेल बारवई टीमनं मित्र म्हणे एकाच 2 वेळेला परास्त केला असेल. बंटी बद्रिके आणि संकेत जाधव ही खऱ्या अर्थानं जोडी अगदी रंगतता पाहायला मिळायची त्या मॅचमध्ये. आणि परंतु या मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पडवल आहे ना, त्यांनी प्रभावित केलंय. चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. चांगल्या चेंडूची पैकी चेंडूला अगदी हलकी उचली दिली, शरीरापासून चेंडूला दूर ठेवलं, थोडंसं स्विंग दिलं, आणि तदनंतर आतल्या बाजूनं वलन घेणारा चेंडू मारणं थोडंसं अवघड झालं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आमची जी माध्यमिक शाळा आहे RZP नानिवली, तिथे खऱ्या अर्थाने एक्झाम चालू आहे. त्या कारणास्तव आम्ही आवाज थोडासा कमी ठेवतो. दुपारनंतर आपण आवाज जरूर वाढू, कारण की मिनिमम 11 ते 12, 12 ते 1 या वाजता खऱ्या अर्थाने त्यांची एक्झाम संपुष्टात येईल. त्यासाठी पुन्हा एकदा आम्ही आवाजाची जी व्हॅल्यू आहे व्हॉल्यूम आहे ती थोडीशी कमी करतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, आणि तदनंतर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय चौकार. ये भगवान
डावखुऱ्या त्याचा फलंदाज आक्रमण करतो या मॅचमध्ये. प्रदीप पडवल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. स्लोअर डिलिव्हरी केली होती, चेंज ऑफ पेस केलं, गती परिवर्तन केलं या चेंडूवरती. हे फसव्या गतीचे चेंडू आहेत ना, आपण ब्रावोकडून IPL जे CSK मधून खेळताना असतील, मुंबई इंडियन्समधून खेळताना असतील, त्यांनी स्लोअर डिलिव्हरीचे चेंडू बहुतांश वेळी 19 किंवा 18 या ओव्हरमध्ये आपण त्याला टाकताना पाहिलेत. आणि हे चेंडू आहे ना सक्सेस मिळवताना आपण पाहिले. झेल घेण्याची संधी आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. पहिला मोठा आदरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या बारबई टीमला. ना ते आदरणीय बालासाहेब ठाकरे, स्वर्गीय बालासाहेब ठाकरे यांच्यावरती 19 जून 1966 रोजी खऱ्या अर्थानं शिवसेना पक्षाची स्थापना केली होती. आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी कमी मावले, मुठभर मावले घेऊन जसं स्वराज्य निर्माण केलं होतं ना, तसं शिवसेना पक्षाची स्थापना केली होती. अगदी मुठभर जिगरबाज मित्र म्हणेन नेते मंडळी घेऊन. आणि तदनंतर आपण पाहतोय की मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची अशी परिस्थिती होती मुंबईमध्ये मराठी माणसाची. परंतु तेच कार्य आणि तेच दमदार नेतृत्व आपण पाहिलं आदरणीय बालासाहेब ठाकरे, स्वर्गीय बालासाहेब ठाकरे यांच्याकडून. आणि त्यांच्या उमेदीनं खऱ्या अर्थानं एक नवसंजीवनी दिली संपूर्ण मराठी माणसाला. आणि मराठी माणसाला ताट मानेनं जगण्याचा अधिकार दिला ते आदरणीय बालासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण मुंबईमध्ये. अगदी मी तर म्हणेन एका शब्दावरती मुंबई थांबवण्याची ताकद त्या माणसाकडे होती. आणि तुम्ही जुने कोणतेही पिक्चर बघा, त्या पिक्चरमध्ये एकच डायलॉग असेल की फक्त मुंबई थांबवण्याची ताकद आहे ना ती ठाकरेंमध्ये आहे. आणि जरूर तेच स्वर्गीय बालासाहेब ठाकरे यांचं गीत या ठिकाणी वाजवलं गेलं. आणि प्रत्येकाच्या मनावरती, मराठी माणसाच्या मनावरती राज्य करणारा एकमेव नेता होता. एक धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 35 या धावसंख्येवरती. जयदास गडगे आम्हाला जे पाहिजे त्याची पूर्तता या स्पर्धेमध्ये करतायत. ज्या ज्यावेळी आम्हाला जेवण लागेल, नाश्ता लागेल, ते आणून पोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं ते आयोजक आहेत. उमेश असतील, जयदास असतील, तदनंतर संजय, विजय, विकास, प्रथमेश, अतिश असतील, अलंकार असतील, तदनंतर आमचे सगळे जी मंडळी आहेत त्यांनी घेतलेली मेहनत, कठोर मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. एक यशस्वी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आमदार चषक 2024. गोलंदाज तयार आहे. चांगला पटका ऑन साईडमध्ये संकेतच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेलला कॅरी केलं आणि धावफलक स्थिरावेल 36 या धावसंख्येवरती. छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत या ठिकाणी वाजवलं जातं. बबल्या पारंगे आमचे श्रीराम डीजेचे ऑपरेटर आहेत आणि प्रोप्रायटर देखील आहेत, मालक देखील आहेत ते या डीजेचे. परंतु मी हेच उल्लेख करीन का त्यांच्या साऊंडची क्लॅरिटी आहे ना, जे श्रीकांत डीजे आणि श्रीराम डीजे यांच्या डीजेची क्लॅरिटी अगदी एकच आम्ही पाहिली आहे. आम्हाला त्या रीचच्या स्पर्धेमध्ये ज्यावेळी आम्ही समालोचन करण्यासाठी गेलो होतो ना, कॉमेंट्री करण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी आम्ही संभ्रमात पडलो होतो की हा डीजे श्रीकांत डीजे यांचा आहे की श्रीराम डीजे. त्यावेळी त्यांनी उल्लेख केलं होतं की आज श्रीराम डीजे म्हणजे बबल्या पारंगे यांचा डीजे. आणि त्याच्या डीजेची साऊंड क्लॅरिटी त्यांनी आमचं पाहुणचार देखील केलं होतं बबल्या पारंगे यांनी. कारण की त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही गेलो होतो आणि त्यांना माहिती आहे की त्यावेळी आम्ही आवर्जून ज्या ज्या ठिकाणी आम्ही स्पर्धेसाठी असतो ना त्यावेळी या साऊंड क्लॅरिटीचा आणि या डीजेचा आवाज आम्हाला जरूर आवडला जातो. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावफलक स्थिरावेल ते 36. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या एकूणच 28. मी एक जरूर उल्लेख करेन समीर, या मॅचमध्ये जर आपण पाहिलं ना, मालेगाव संघ असा आहे ना, तुम्ही 80 जरी धावा जमवल्या या मॅचमध्ये तरी त्या 80 धावसंख्येचा पाठलाग करण्याची ताकद आहे ना ती राजेश भोईर या खेळाडूकडे. आम्ही फार जवळून पाहिलं आहे
वरोसे टीमनं 75 धावा जमवल्या होत्या तमनाजच्या मैदानावरती आणि 3 षटकामध्ये 50पेक्षा जास्त धावा जमवल्या होत्या. अमोल भोईर आणि राजेश भोईर या दोन्ही फलंदाजांनी, आणि राजेश भोईरनं त्या मॅचमध्ये 8 सिक्स मारले होते. आणि जरूर हे आम्ही वारंवार उल्लेख करू, कारण की एक चांगला तगडा संघ आहे मालेगाव संघ. सगळे जिगरबाज युवा खेळाडू राजेश भोईर आज मैदानात घेऊन उतरलेत. आज कोणताही मित्र म्हणेल लेजंड प्लेअर त्यांच्याकडे दिसत नाही. राजेश भोईरला जर तुम्ही सोडलं ना, त्याच्याकडे क्रिकेटची गुणवत्ता आहे आणि गुणवत्ता ठासून भरलेला हा मित्र म्हणेल खेळाडू आहे. सध्याच्या घडीला आपण पंचांच्या भूमिकेत त्यांना सातत्यपूर्वक बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करताना आपण त्यांना पाहतो. एक चांगले पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहतो, परंतु क्रिकेटवरती त्यांनी आदर्याचं गाजवलं आहे. म्हणजे जसं कुशल गुरव असेल ना नाव, तसं मित्र म्हणेल एक काल राजेश भोईर यांचं नाव होतं क्रिकेटच्या पटलावरती कर्जतमध्ये. आज चांगला पटका पॉईंटच्या डोक्यावरून, क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉल जाईल षटकार, तिथं स्वयंसेवक आहे, षटकार येतोय. आणि 3 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या 43, 2 विकेट गमावल्यात बॅटिंग करत असताना बारवाई टीमनं. परंतु 60+ धावा तुम्हाला या मॅचमध्ये जमवाव्या लागतील, कारण की कालची जर आपण शेवटची मॅच पाहिली ना समीर, तुमची कालच्या मॅच विषयी काय बोलाल? निश्चित प्रणय पाठारेला जेव्हा 21 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की वावेगर संघानं बाजी मारली. पण तुम्ही म्हणाल तर जर तिसरं षटक अजिंक्य 5 ते 6 धावांचं आलं तर निश्चित माहिरा 11 खाणे आंबिवली संघ फायनलमध्ये प्रवेश करू शकेल. आणि तशाच प्रकारची गोलंदाजी त्या अनिरुद्ध सनावने केली. म्हणजे क्रिकेटमध्ये जरतर आहे. दुसरी ओव्हर जर आपण म्हटलो असं, दुसरं षटक जर आपण ह्याच्या अनिरुद्धकडे दिलं असतं, परंतु जरतर क्रिकेटमध्ये आणि त्यानंतर कर्णधारानं विश्वास दाखवला तर प्रणय पाठार पण त्या दर्जाचा खेळाडू आहे आणि ऑलराऊंडर प्लेअर म्हणून खाणे आंबिवलीकडून माहीर असणारा हा खेळाडू आहे आणि त्याच्यावर विश्वास दाखवला. परंतु मी म्हणेन वावेगर संघाच्या त्या फलंदाजाने इतका कुठला दिला की 21 धावा तब्बल मारल्या 6 चेंडूवर. पहिल्या षटकामध्ये अवघ्या सूरज पुजारीनं 7 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर जी केलेली बॅटिंग जी पाहिली ना आपण त्या बॅट्समनची ऋतिकची, की त्याने एकदम हवा काढून घेतली होती माहिरा 11 खाणे आंबिवली संघाची. परंतु अनिरुद्ध सोनावणेची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे. आणि मी म्हणेन तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत कटिबद्ध झाला होता, संघर्षाचा झाला होता म्हणतात ना. आणि शेवटी बोलता बोलता खाणे आंबिवली संघ जिंकला त्याच्यामध्ये अजिंक्य. हा नक्कीच दैव बलवत्तर होतं खऱ्या अर्थानं खाणे आंबिवली टीमचं कालच्या दिवसामध्ये, कारण की 6 चेंडूमध्ये त्यांनी 7 धावा वावेगर सारख्या चांगल्या टीमला करू दिल्या नाही. हे मैदान ऐतिहासिक आहे आणि अजून कालांतराने ऐतिहासिक घडेल, कारण की बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावरती होताना आपण पाहिल्या. सुसज्ज असं मैदान आहे. आपण काल स्तुती केली नाणिवलीकरांची, कारण की त्यांनी प्रचंड मेहनत हे मैदान बनवण्यासाठी केली आहे आणि यानंतर आहे ना कोणतंही मैदान उपलब्ध राहणार नाही. फक्त नाणिवलीकरांचं हे मैदान आहे, म्हणजे दूरवरून आयोजक या मैदानावरती आयोजन करण्यासाठी येतील आणि हे असं मैदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. सर्वांची कठोर मेहनत हे मैदान करण्यासाठी लाभली आहे. त्यांचं सर्वांचं आपण करूया वेलकम. गोलंदाज तयार आहे. खराब क्षेत्ररक्षण, खराब यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा, म्हणजे पंजा मिळेल या चेंडूवरती. जयदास वासुदेव कोंडिलकर या ठिकाणी इशारा करतायत की या चेंडूवरती मिळतील 5 धावा बायच्या स्वरूपात, ना दिवाळी ना दसरा, आणि बोनसच्या स्वरूपात या 5 धावा मिळतील. आणि 5 धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 48 या धावसंख्येवरती. आमचे साथी गुणलेखक मित्र प्रथमेश मुने या ठिकाणी आम्हाला माहिती पुरवत आहेत. कालच्या दिवसामध्ये भावेश शेलके यांनी खूप चांगली अपडेटिंग या ठिकाणी केली, खूप चांगलं गुणलेखन त्यांनी केलं. संपूर्ण दिवसभरामध्ये ते इथून उठलेच नाही. जे खऱ्या अर्थानं प्रथमेश मुने यांना रेस्ट दिली ना त्यांनी, तिथून ते उठलेच नाही. सकाळच्या सत्रामध्ये प्रथमेश होते, काल समालोचन देखील केलं. सर्वेश गडगे आज नाही आहेत, त्यांनी समालोचन देखील या स्पर्धेमध्ये केलं आणि आम्हाला जे भोजनासाठी सोडायचं होतं त्यावेळी त्यांनी चांगलं समालोचन केलं. परंतु त्यापेक्षा मी धन्यवाद कोणाच्या मानीन ना, तर समीर राणे या ठिकाणी बसलेत, जे आमचे एक सिनियर समालोचक आहेत. परंतु समीर राणे आणि आमचं नातं एक वेगळं आहे, मोरबेकरांचं ना आमचं नातं वेगळं आहे. अगदी
लहान असल्यापासून मी मोरबे गावामध्ये जातोय. आमचे वेगळे संबंध आहेत, घरचे संबंध आहेत आणि त्यासाठी समीर राणे आम्हाला या ठिकाणी रेस देण्यासाठी आले होते. काल अगदी त्यांना पण माहिती आहे की बरीचशी धावपळ आमची पाहायला मिळते. कधी कर्जत, कधी पेण, कधी उरण असेल, कधी पनवेल असेल, कधी खालापूरमध्ये देखील बरीचशी स्पर्धा या ठिकाणी आपण कव्हर करण्याचं काम करतो. परंतु प्रत्येक स्पर्धेला आम्ही जाण्याचं काम करतो. थँक्यू. प्रत्येक स्पर्धेमध्ये जाण्याचं आम्ही काम करतो. फक्त खऱ्या अर्थानं राहुल कुंडिलकर यांच्या स्पर्धेला जाण्यासाठी आम्हाला मिळालं नाही. त्याबद्दल आम्ही राहुलजी तुमचं मनपूर्वक दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण की काही कारणास्तवी त्यावेळी कारणच तसं होतं. हिट विकेट आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. फलंदाज रोमित पाटील या चेंडूवरती बाद होते. अशी मजाक आपण जरूर केलं, परंतु 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 विकेट महत्त्वपूर्ण या ठिकाणी गमावल्यात बारवाई टीमनं आणि 50 धावा 60+ धावा येणं गरजेचं असेल. अन्यथा राजेश भोईर जर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिला ना, तर धाबा संख्येचं भलं मोठं डोंगर जर तुम्ही उभं केलं तरी ते डोंगर पोखरण्याचं काम हा फलंदाज करू शकतो. ते डोंगर सर करण्याचं काम हा फलंदाज राजेश भोईर मैदानाच्या आतमध्ये जरूर करू शकतो. आज अमोल भोईर नाहीये. आज अमोल भोईर नाहीये, ज्याने 3 तालुक्याची प्रीमियर लीग होते. कर्जत, खालापूर आणि सुधागड या 3 तालुक्याची प्रीमियर लीग होते. त्या प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याने मिळवली होती आणि त्याच्या स्वप्नातील पहिली बाईक त्या खेळाडूने मिळवली होती आणि राजेश भोईर यांच्या तालमीत घडलेला तो खेळाडू आहे. गोलंदाज तयार आहे आणि डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज दीपेश या चेंडूवरती होते बाद. वैभव राजाबुवा जांभूलकर यांचा आवाज, वडगावचे एक बारूट सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकला आणि जरूर त्यांच्या माध्यमातून बारूट भजन आपण सातत्यपूर्वक ऐकत येतो. परंतु खूप चांगलं गीत या ठिकाणी वाजवलं बबल्या पारंगे यांच्या DJ मास्टर जे करतायत ऑपरेटिंग, बबल्याजी पारंगे यांच्याकडून खूप चांगलं गीत या ठिकाणी वाजवलं गेलं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाधिराज आणि योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांवरती या ठिकाणी गीत वाजवलं जात आहे. खऱ्या अर्थानं असा राजा मी काल देखील उल्लेख केलं होतं, एकमेव असा राजा ज्यांनी मी तर म्हणेन फक्त 50 वर्ष जे जगले, परंतु 50 वर्ष जगल्यानंतर अगदी 350 ते 400 वर्ष पूर्ण झाले आत्तापर्यंत आणि आज चौकार येतोय आणि 350-400 वर्षामध्ये आजपर्यंत प्रत्येकाच्या हृदयावरती एक वेगळं स्थान निर्माण करणारा असा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावरती या ठिकाणी गीतं वाजवली जात आहेत. जरूर आपण पुन्हा एकदा उल्लेख करू अगदी ज्यावेळी वेळ असेल ना त्यावेळी, परंतु चौकार येईल आणि या चौकाराच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोचेल. 56 अब तक 56 धाबा फलकावरती 4 गडी गमावलेत बारबाई टीमनं. कालचा दिवस गाजवला माहिरा 11 खाने आंबिवली टीमनं. काय कमालीचं षटक टाकलं होतं, शेवटचं षटक ओमकार. 6 चेंडूमध्ये 7 धाबा त्यांनी करू दिल्या नव्हत्या कालच्या दिवसामध्ये आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अजून एक आदरा दीपेश हा फलंदाज या ठिकाणी, पंकज हा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. आणि जरूर आम्ही पुन्हा एकदा उल्लेख करू की आमदार चषक 2024
2 दिवसीय ही स्पर्धा आहे, परंतु आयोजन अगदी 50 ते 70 हजाराला देखील लाजवेल असं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा काशीनाथ लक्ष्मण गावडे यांनी घेतलेली संपूर्ण मेहनत, गोल्डन मॅन म्हणून त्यांच्याकडे मी पाहतोय, परंतु त्यांनी त्यांची प्रचंड मेहनत आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांच्या नावाची चर्चा आहे ना अगदी संपूर्ण आपण पाहतो चौक विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण की ज्यावेळी खरोखर मी एक जरूर उल्लेख करेन की ज्या वेळी तुम्हाला फ्रंटला यायचं असतो ना त्यावेळी तुम्हाला अगदी जनतेसाठी काहीतरी करावं लागतं. आणि जनतेसाठी झगडणारा हा नेता आहे खऱ्या अर्थानं काशीनाथ गावडे साहेब. आणि त्यांनी घेतलेली कठोर मेहनत आणि तदनंतर या संपूर्ण आयोजकांची मेहनत आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. जरूर आमदार चषक उरण मतदारसंघाचे छप्पन्न धावा फलकावरती षटक क्रमांक 14 देखील इथून संपुष्टात येत आहे. आणि येणारे 24 चेंडू द्वितीय सत्रामध्ये गरज असेल ती 57 धावसंख्येची. गुणगे टीमचा कॅप्टन आणि मरियाई जांभिवली टीमचा कॅप्टन, गुणगे टीमचा कॅप्टन आणि मरियाई जांभिवली टीमचा कॅप्टन, आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. गुणगे आणि मरियाई जांभिवली टीमचा कॅप्टन या ठिकाणी आहे, परंतु नाणेफेकीचा कौल होतोय. गुणगे आणि मर्याई जांभिवली यांच्या दरम्यान. कर्णधार वासुदेव जी कोंडिलकर आणि गुणगे संघाचा कर्णधार उमेशजी गावडे जे मुंबई दयामध्ये पोलीस आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आमदार चषक दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल झालाय. बघा पंचांनी धावा लागल्यात त्या धावा फलकावर पहिल्या सत्रामध्ये 56 आणि 57 धावांचं आव्हान ठेवलंय. गुणगाव संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. आयोजक काशीनाथ लक्ष्मण गावडे सांगतात हे सर्वासर्वे त्या शृंखलेचे आणि त्यांच्या विद्यमानातून साकारलेले हे आमदार चषक 2024चं पर्व देखणं आणि दिमागदार आयोजन. बघा प्रदीप पडवलची काय बॅटिंग झाली पहिल्या सत्रामध्ये, ज्यानं 32 धावा कुठल्या अवघ्या 4 चेंडूवर त्यानं मी म्हणेन 2 षटकार आणि 2 चौकार मारले होते. काय फलंदाजी केली होती. आणि मालेगाव टीमचा राजेश भोईर जातोय. मगाशी म्हणाला अजिंक्य भोड की राजेश भोईर एक असा फलंदाज आहे की त्यांनी बरेच उन्हाळे पावसाळे आपल्या क्रिकेटच्या तालमीत पाहिलेत आणि त्याच्या तालमीत घडलेले हे खेळाडू सगळे पाहायला मिळतील. परंतु बारवई टीमचा विचार करायचा झाला, चांगली टीम आहे. पनवेल पंचकृषीमध्ये आपल्या नावाला ठसन देणारी टीम आहे आणि तशाच प्रकारची चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेली टीम आहे. मॅन्डेटरी पॉवरचं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 9 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये असणार आहेत आणि 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असणार आहेत. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं अनपेक्षित आहे आणि याचंच तर नाव आहे क्रिकेट. जर तर शिवाय क्रिकेट नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट पूर्णही देखील होऊ शकत नाही. आणि आपण वळूया आता दुसरा सामना रंगणार आहे मरियाई जांभिवली आणि गुणगे यांच्या दरम्यान. गुणगे संघानं नाणेफेकीचा गोल जिंकलाय खरं तर, परंतु चांगले खेळाडू आहेत. मी म्हणेन मरियाई जांभिवली संघाच्या टीममध्ये
बघा विठ्ठल रुक्मिणी मंडळासाठी नेहमी हसतमुखाने मदत करणारे, ज्याला म्हणतात ना पैसे श्रीमंत बहुतेक असतात, परंतु देण्याची कुवत जे असते ना ती ठराविक लोकांकडे असते अजिंक्य. आणि त्यातलेच आपले हे आयोजक काशीनाथ लक्ष्मण गावडे असतील. बघा आपण, तुला माहिती आहे अजिंक्य, आपण 288 चषक केला होता, आई एकविरा चषक नाईटचा, बंटी भद्रिकेचा, लोधिवलीचा. आणि तेव्हा आपल्याला पैशाची खैरात झाली होती, माहिती आहे तुला. प्रवीण दुगारे पण होते, नुसते पैसे आयोजक आपल्याला देत होते. आणि काशीनाथ गावडे हे पण आपल्याला काही ना काहीतरी देणार, यात शंका नाही. अजिंक्य काय वाटतंय तुला? जरूर आम्ही सुरुवातीपासून हे एकच उल्लेख करतो की या जगात पैसा आहे ना सगळ्यांकडे, परंतु ती देण्याची दानत आहे ना ती अगदी कमी लोकांकडे. आणि त्यांच्यातील एक आहेत काशीनाथजी गावडे साहेब. आम्ही ज्या ज्यावेळी समालोचन करतो ना त्यावेळी आम्हाला आवर्जून पारितोषिक लावण्याचं काम केलं जातं. ते लोधिवली ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आहेत रवी शेठ भुईकोट, यांच्याकडून खऱ्या अर्थानं वारंवार आम्हाला पारितोषिक लावले जातात. कारण की आमचं समालोचन असं आहे ना, प्रत्येकाच्या मनावरती राज्य करतं. अगदी बरेचसे आमचे फॅन फॉलोईंग आहे आणि सगळ्यांच्या अगदी सगळ्यांना मी मंत्रमुग्ध करण्याचं काम आवर्जून केलं जातं. परंतु या स्पर्धेचे मुख्य आयोजक, तुम्ही जसा उल्लेख केला ना की या स्पर्धेचे सर्वे सर्वा, या स्पर्धेचा कणा, या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय काशीनाथजी गावडे साहेब, आणि ते या स्पर्धेचे सर्वे सर्व आहेत. 3 षटकांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज. परंतु पहिल्याच बॉलवरती येतो आक्रमण, राजेश भोईरच्या बॅटमधून येतोय हा षटकार. या स्पर्धेचे शिल्पकार खऱ्या अर्थानं काशीनाथजी गावडे यांच्याकडून बॅक टू बॅक 3 जर खऱ्या अर्थानं 6 आले कोणत्याही फलंदाजाच्या माध्यमातून, तर त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं 1000 रुपयाचा कॅश प्राईज. निश्चित अजिंक्य, जसे फलंदाजाला पैसे आले तसे आपल्याला पण येऊ अशी अपेक्षा करूया त्यांच्याकडून. जरूर तुम्हाला देतील, जरूर तुम्हाला देतील, त्यातील मागतं शंका नाही. कारण की काशीनाथ गावडे साहेब आपण पाहिले ना तर दिलदर्या आहे त्यांचं, आणि अगदी मोठ्या मनाचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा ऑन साईडमध्ये हा फटका, क्षेत्ररक्षक आहेत परंतु वॅकंट एरिया शोधली, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय चौकार. आणि पुन्हा एकदा चौकारच्या बरोबरीने धापलक जाऊन पोहोचेल ते 10 या धाब संख्येवरती. शूरवीर सह्याद्रीचे खूप चांगलं गीत या ठिकाणी वाजवलं ते खऱ्या अर्थानं DJ मास्टर बबल्या पारंगे यांनी. परंतु आम्ही आज जरूर उल्लेख करू उंबरखिंडीच्या संग्रामाच्या 363व्या विजयी दिनानिमित्त सरनोबत नेताजी पालकर यांच्या जन्मगावी असणाऱ्या चौक या ठिकाणी भव्य रांगोळी त्या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु सरनोबत नेताजी पालकर आहेत ना, खरं तर पुण्याचे शिरूर गावचे ते रहिवासी होते, त्यांचे वडील. परंतु तदनंतर ते स्थानिक झाले. रायगड जिल्हा, खालापूर तालुका आणि चौक गावामध्ये सरनोबत नेताजी पालकर यांचा जन्म झाला. आणि तदनंतर प्रति शिवाजी म्हणून त्यांना मानलं जायचं इतिहास कालामध्ये. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मित्र म्हणेन डुप्लिकेट त्यांना मानलं जायचं. तितके ते शूरवीर होते. काही कारणास्तव मित्र म्हणे त्यांच्यावरती संकट देखील आले होते. मुघलांमध्ये मित्र म्हणे जाऊन त्यांना प्रतिस्पर्धीवरती हल्ला करायचा होता, परंतु तो हल्ला देखील त्यांनी केला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने ते स्वराज्यामध्ये नवसंजीवनी देऊन सामील झाले. आणि हा इतिहास आहे सरनोबत नेताजी पालकर यांचा. आणि जरूर त्यांनी मित्र म्हणेन छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ना, जे त्यांचं नव्हतं, सर्वांचं, आपलं सर्वांचं स्वराज्य ते घडवण्यासाठी अगदी खारीचा वाटा त्यांच्या स्वराज्यामध्ये होता. ते सरनोबत नेताजी पालकर यांचं या ठिकाणी आपण पाहतोय की भव्य रांगोळी आपण त्या ठिकाणी पाहतो. आणि जी उंबरखिंड त्या ठिकाणी होती, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं 300 चांगला फटका, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. सचिन पवार वरती चढवले जातात हल्ले.
वर जिगरबाज मावले घेऊन स्वराज्य घडवलं होतं. तानाजी मालुसरे, आपण शूरवीर तानाजी मालुसरे यांना पाहिलं. स्वतःच्या मुलाचा विवाह होता. आपण सांगितलं असतं मला हल्दी करायचे आहेत, मला लग्न करायचं आहे, माझ्या मुलाचं लग्न आहे, मला 10 दिवस पत्रिका वाटायच्या आहेत. परंतु तीच पत्रिका खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर राजमाता जिजाऊंच्या समोर ठेवून शपथ घेतली कोंढाणा किल्ला जिंकण्याची. परंतु गड आला आणि सिंह गेला. आधी लगीन कोंढाण्याचं, नंतर माझ्या रायबाचं. आणि जरूर खऱ्या अर्थानं ती शपथ घेतली होती त्या ठिकाणी तानाजी मालुसरे यांनी, शूरवीर तानाजी मालुसरे यांनी. असे असंख्य मावळे आहेत ना, ते खऱ्या अर्थानं स्वराज्यामध्ये होते. उमेश गावडे, आम्ही इतिहास सांगण्यामध्ये माहीर आहेत. तुम्ही कोणत्याही खेळाडूचा सांगा किंवा इतिहासामधील इतिहास तुम्ही सांगायला सांगा, आम्ही कोणाचा इतिहास तुम्हाला सांगू शकतो. आम्ही जरी कमी कालावधीमध्ये उंचाई गाठली असली ना, लेस एजमध्ये कमी कालावधीमध्ये आम्ही उंचाई गाठली समालोचन क्षेत्रामध्ये. परंतु हा षटकार येतो आणि षटकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं आणि प्रत्युत्तर दिलं. मी या अगोदर मॅच सुरू होण्यापूर्वी सांगितलं होतं तुम्ही 60+ धावा जमवल्याच पाहिजेत. कारण की राजेश भोईर यांचा संघ आहे ना, त्यांच्यामध्ये जिगरबाज युवा खेळाडू आहेत ना, ते सातत्यपूर्वक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करतात. आणि जरूर 28 धावा या अगोदर जमवल्या होत्या फलंदाज प्रदीप पडवल या फलंदाजांना पहिल्या षटकामध्ये. आणि त्याचं प्रत्युत्तर दिलं. सचिनवरती आक्रमण चढवलं. राजेश भोईरच्या बॅटमधून 10 धावा आल्या आणि बंटी ज्यानं बॅक टू बॅक मारले 3 षटकार आणि 18 धावा त्यांनी संघासाठी जमवल्या. आणि 18 धावेच्या बरोबरीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती. बघा समीर या ठिकाणी, समीर कोंडिलकर या ठिकाणी येत आहेत, ज्यांनी PPL पनवेल प्रीमियर लीग गाजवली. परंतु ते आमच्यावरती नाराज आहेत कारण की त्यांच्या स्पर्धेला आम्ही जाऊ शकलो नाही. परंतु काही कारणास्तली, कारण देखील तसं होतं आणि त्या कारणास्तली आम्ही त्यांच्या स्पर्धेला जाऊ शकलो नाही. आम्ही दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण की प्रत्येक स्पर्धा आमच्यासाठी अगदी आपुलकीच्या असतात. मग ती स्पर्धा कोणतीही असो, अगदी कर्जतचे असो, खालापूरचे असो, पेनचे असो, उरणचे असो, पनवेलचे असो, स्पर्धा कोणती असो, सर्व स्पर्धा आमच्यासाठी अगदी समप्रमाणात आहेत. परंतु काही कारणास्तव त्यावेळी कामच असं होतं ना की मी त्यांच्या स्पर्धेला जाऊ शकलो नाही. तरी देखील 2-2:30 वाजेपर्यंत समीर कोंडिलकर आमची वाट पाहत होते की तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी या. परंतु आम्हाला जाणं शक्य झालं नाही. त्याबद्दल आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. समीर यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं त्यांच्या स्पर्धेमध्ये आणि त्यांची दिलगिरी आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. पंचांकडे अपील मागितली जाते. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी होता. आणि तदनंतर खऱ्या अर्थानं पंचांच्या भूमिकेत पंचांच्या भूमिकेत संजय गावडे, समीर यांनी काल उल्लेख केला होता. संजय गावडे ज्यावेळी खेळायचे ना, त्यावेळी त्यांना सगळे खेळाडू घाबरायचे. अशी धाकड फलंदाजी त्यांची होती. मोठमोठे पटके ते मारायचे. क्रिकेटचा चांगला अनुभव आहे संजय गावडे या पंचांना. मैदानाच्या ते आतमध्ये आहेत. गोलंदाज तयार, चांगली गोलंदाजी करतोय. वेग आहे या गोलंदाजाला. परंतु संकेत जाधव चेंडूपर्यंत पोहोचला. ज्याला कॅरी करता आलं नाही. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स या चेंडूवरती मिळतात. आता शेवटचे 16 चेंडू आणि विजयासाठी 31 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटचे आता 15 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 26 धावसंख्येची. शेवटचे 15 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. आमची 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला कव्हर करण्यात आलं आहे. पहिली वाहिनी ज्यांनी लेस एजमध्ये कमी कालावधीमध्ये उंचाई गाठली. 2,51,000 त्यांचे सबस्क्राईब आपण पाहिले आणि एक वेगळा सेलिब्रेशन देखील त्यांचा पाहिला. आणि ज्यावेळी 2 लाख सबस्क्राईब झाले होते ना, त्यावेळी ते गोव्याला गेले होते.
सगळी टीम घेऊन. मग ते आमचे कॅमेरामन या ठिकाणी अक्षय असतील, प्रणय असतील, अल्पेश असतील, सर्वांसोबत संदेश पाटील असं नेतृत्व आहे ना, ते अगदी मित्र म्हणून दिलखुलास व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची टीम आहे ना संपूर्ण चांगलं कार्य या ठिकाणी करते. क्लिअरिटी देखील तुम्ही पहा. मी या अगोदर बऱ्याचशा मित्र वाहिन्या पाहिल्या, 24 लाईव्ह इव्हेंटसारखी वाहिनी मी अजूनपर्यंत पाहिली नाही. ग्रामीण टेनिस क्रिकेट जी पहिली वाहिनी आहे, ग्रामीण टेनिस क्रिकेट.in, आणि त्यांनी खऱ्या अर्थानं क्रिकेटला एक वेगळी नवसंजीवनी दिली. त्यांनी एक वेगळी दुनिया दाखवली क्रिकेटला. परंतु त्यानंतर जर मी पाहिन ना तर 24 लाईव्ह इव्हेंट्स यांची प्रचलित झालेली बहुचर्चित असणारी वाहिनी आपण या ठिकाणी पाहतोय. 33 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटचे 13 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. आणि जेवढे 24 लाईव्ह इव्हेंटचे सगळे जेवढे ऑपरेटर असतील, कॅमेरामन असतील, सगळे अगदी खूप चांगल्या स्वभावाचे आहेत. मग चांबो असेल, त्यानंतर विवेक पाटील असेल, अमोल असेल, हे सगळे जे आहेत ना त्यांची किती तुम्ही मस्ती मस्करी तुम्ही काही करा, त्यांना कोणताही राग येत नाही. आणि आम्ही बऱ्याचदा खऱ्या अर्थाने त्यांच्यासोबत असतो आणि आमची फार चांगली जवळची मैत्री संदेश पाटील असतील. संदेश पाटील यांनी देखील एक स्पर्धेमध्ये आमच्या नावासाठी ते खेळले होते. संदेश पाटील चांबो असेल मध्ये दिलं. 10 फलकावरती धावा आहेत त्या 35. शेवटचे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. निर्णायकारक शेवटचे 12 चेंडू, 22 धावसंख्येची गरज. मॅचमध्ये बरंच काही अजून शिल्लक आहे. जर गोलंदाजी इथून पुढे चांगली केली तर या धावसंख्येचं संरक्षण केलं जाईल. परंतु जर आक्रमण केलं तर या धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. सुरुवातीला आपण सांगितलं होतं 60+ धावा जमवणं गरजेचं असेल मालेगाव संघाच्या अगेन्स्ट खेळताना, कारण की आम्ही फार जवळून पाहिलं. आम्ही खेळलोय मालेगाव संघाच्या अगेन्स्ट कित्येक वेळ आणि त्या कारणास्तली आज अमोल नाही आहे, परंतु राजेश भोईर यांनी सुरुवात दमदार केली. परंतु तदनंतर फलंदाज बंटी त्याची आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं विराज शिंदे जो काने आंबिली टीमचा फलंदाज होता त्यांनी प्रभावित केलं. दत्ता काने यांनी प्रभावित केलं. चांगली बॅटिंग त्यांची आपण पाहिली, चांगली गोलंदाजी सूरज पुजारीची पाहिली आणि त्यांनी टॉप 4मध्ये प्रवेश केला. ज्यावेळी तुमची एकग्रता असते ना, त्यावेळी ज्यावेळी तुम्ही संघटित असताना त्यावेळी तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. गावची एकी, गावचा एक संघ ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरवतो ना, त्यावेळी तुम्हाला रोखणं अगदी अवघड असतं. शिवतेज मोरबे संघ कित्येक वर्ष अगदी सातत्यपूर्वक तोच संघ, तेच खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. परंतु नवोदित खेळाडूंना संधी देखील समीर राणे, धीरज राणे यांच्या माध्यमातून दिली जाते. अन्यथा प्रथमेश राणे सारखा खेळाडू मित्र म्हणेन या संपूर्ण विभागाला मिळाला नसता. आणि एक चांगला खेळाडू आहे, परंतु धावफलक स्थिरावेल ते 35 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 11 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे. शेवटचे 11 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 22 या धावसंख्येची. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 10 आणि 22 धावसंख्येची गरज आहे. हा सामना खुला केला होता. फलंदाज बंटी नॉन स्ट्रायकर एंडवरती शांतपणे उभा आहे. त्याला माहिती आहे की एक धाव या मॅच मध्ये मी बरंच काही करून देईल ते मालेगाव संघाला, मालेगाव संघासाठी. आणि जरूर तेच चित्र आपण पाहतोय. शेवटचे आता 10 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. हा चांगला फटका ऑन साइड मध्ये, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. काशीनाथ गावडे यांच्या बॅनरला जाऊन थेट चेंडू आडलला आणि खऱ्या अर्थाने सीमारेषा पलीकडे येतोय हा षटकार. क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं. शेवटचे आता 9 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. राहुल कुंडिलकर यांची मॅच पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. जे मैदान होतं ना, कुठले माहिती आहे का, कांडोलीचं मैदान आहे, कांडोलीचं मैदान, अकॅडमीचं मैदान. त्या मैदानावरती आम्ही राहुल कुंडिलकर यांची बॅटिंग त्यावेळी बहुचर्चित होते. आमच्या गावामध्ये चर्चा होती की राहुल कुंडिलकर या ठिकाणी खेळायला येणार आहे. आणि त्यावेळी अगदी काहीतरी 3 का 4 रुपये तिकीट होतं. ते तिकीट मी खर्च करून त्या ठिकाणी गेलो होतो राहुल कुंडिलकर यांची मॅच पाहण्यासाठी. आणि त्यावेळी जबरदस्त फलंदाजी केली होती. समोरच्या म्हणजे स्टेट ड्राईव्हचे त्यांचे फटके होते ना, त्यावेळी त्यांनी लगातारचे 3 6 मारले होते. घोडिवली संघ त्यांच्या विरोधात होता. अजून काय सांगू राहुल कुंडिलकर तुम्हाला, कारण की क्रिकेटचा इतिहास
तुम्हाला कधी काय झालं हे तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोचू शकतो. उमेशजी गावडे, ही माहिती राहुल कुंडलकर यांना विचारा पाहिजे तर तुम्ही. मी त्यावेळी लहान होतो, कारण की अगदी लहान होतो त्यावेळी 2 का 3 रुपये तिकीट होता रिक्षाचा चौकला येण्यासाठी. आणि त्यावेळी राहुल कुंडलकर यांनी स्टेट ड्राईव्हचे 3 लगातारचे 6 मारले होते गोडिवली संघाच्या अगेन्स्ट. त्यावेळी एक गाव 11 मॅच व्हायचे नाही, तुम्हाला देखील माहिती आहे. आयकॉन खेळाडू असं जे प्रत्येक टीम मध्ये जो संघ बंड्या कराड्याचा बंड्या जो खेळाडू आहे त्याला देखील सातत्यपूर्वक आपण आयकॉन खेळाडू खेळताना आपण पाहिलंय. परंतु हा चेंडू या ठिकाणी येतो डॉट बॉल. शेवटचे 6 चेंडू आणि 16 धाबा संख्येची गरज आहे. आता राजेश भोईर देखील चिंताग्रस्त असतील की या मॅच मध्ये काय घडेल. परंतु जोपर्यंत बंटी मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी बॅक टू बॅक 3 6 लगावले तो या मॅच मध्ये काहीही करू शकतो. 23 या धाबा संख्येवरती तो खेळतोय. 7 चेंडूमध्ये 23 धावा त्यांना संघासाठी जमवल्या. आता त्याला 6 मध्ये केवळ 16 धावा करायचे. काय म्हणाल या मॅच विषयी समीरजी राणे? बंटीनं आपली उमेद दाखवली. कर्णधार राजेश भोईरच्या विश्वासाला सार्थ फलंदाजी केली आहे, ज्यानं लगातार 3 षटकार मारून आपली छाप तर सोडली आहे. परंतु गोलंदाजाची आता कसरत असणार आहे. गोलंदाजाला जर पहिल्या चेंडूवर त्यांनी आक्रमण केलं तर गोलंदाजासाठी हा कठीण निर्णय असेल जिंकवणं बारवाई संघाला. परंतु फलंदाज बंटी तितक्या ताकदीचा अजिंक्य आणि त्या पद्धतीनं तो फलंदाजी करतोय. परंतु क्रिकेट पाणी द्यायचं पाणी. काय घडेल काय बिघडेल हे सांगणं अनपेक्षित आहे. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये सरड्याप्रमाणे आपण म्हणतो ना रंग बदलणारा खेळ, तसा या खेळामध्ये काय घडेल हे सांगणं कठीणच होऊन बसलंय. आणि समोर स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो बंटी, ज्यानं 3 षटकार लगातार मारलेत खरे, परंतु गोलंदाजाची त्याच्यासमोर आता कसरत असणार आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. नक्कीच शेवटचे निर्णायक 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धाबा संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला मरियाई जांभिवली आणि त्यांच्या विरोधात गुंडगे या 2 संघादरम्यान मॅच पाहायला मिळेल. टॉस जिंकला गुंडगे टीमनं आणि मॅच संपल्या आपण लगेच, कारण की आजचा फायनल डे मेगा फायनलचा दिवस आहे, त्यासाठी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं प्लीज. उमेश या ठिकाणी आमच्याकडे येत आहेत. अगदी नवी मुंबई पोलीस दलात खऱ्या अर्थाने ते कार्यरत आहे. आता आपण ते वर्दीत नाही, ज्यावेळी वर्दीत असतील त्यावेळी आपल्याला चुकून काढतील, पण नाही काढणार, कारण की त्यांना माहिती आहे की मैत्री एक वेगळी असते. अशी मजाक चालू असतो क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक आमचा. परंतु उमेश एक चांगले मित्र म्हणून मित्र आहेत आमचे. त्यांच्याकडे आम्ही पहिले त्यांचा शॉप होता, कलेक्शनचा कपड्यांचा शॉप होता. त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे कपडे देखील घ्यायला जायचो. त्यावेळी आम्ही फार लहान होतो, परंतु आता आम्ही मोठे झालो वयाने. हा चांगला फटका, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, बंटीच्या बॅट मधून येतोय. आज चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 12 धाबा संख्येची. पाच चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 12 धाबा संख्येची. संकेत जाधव एक काल असा फॉर्मात होता ना खेळाडू, ज्याने संपूर्ण चौक विभाग रसायन विभागामध्ये स्वतःच्या नावाचा एक दबदबा निर्माण केला होता. विनोद पाटील या टीमचे कॅप्टन होते, परंतु ते आपल्यामध्ये आता आहेत नाही आहेत आणि जरूर खऱ्या अर्थानं त्यांची देखील आपण आठवण सातत्यपूर्वक जाजावली खऱ्या अर्थानं बारवाई संघ असतो त्यावेळी त्यांची आठवण आपल्याला जरूर येते. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. शेवटचे आता 4 चेंडू आणि 12 धाबा संख्येची गरज. 2 मोठे फटके या मॅच मध्ये जिंकून देतील मालेगाव टीमला. कर्जतहून खरं आता मालेगाव संघ या स्पर्धेसाठी आलाय, परंतु संकेत आहे ना सातत्यपूर्वक पहिले षटक हाताळताना त्याला आपण पाहिलंय, परंतु यावेळेस शेवटचं षटक तो संघासाठी घेऊन येतोय. चांगल्या चेंडूची पैकी समोरून चेंडू अगदी बॅटच्या वरून चेंडू खऱ्या अर्थाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. शेवटच्या आता 3 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 12 धाबा संख्येची. समीर कुंडलकर यांची गोलंदाजी, तदनंतर राहुल कुंडलकर यांची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. गुंडगे संघ त्यांच्या विरोधात असेल. गोलंदाज तयार, पटका पसला हवेमध्ये, जेलवरती येणं गरजेचं होतं,
धाव मिळेल केवळ पंच स्ट्राईक चेंज आहे का? पंच एकच धाव ना या चेंडूवरती, एकच धाव. शेवटचे आता 2 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. मॅच अगदी सोपी होती बॅटिंग करणाऱ्या मालेगाव टीमसाठी, परंतु विकेटची पडझड पाहायला मिळाली. एक विकेट गमावली, परंतु जो फलंदाज आहे ना नॉन स्ट्रायकर ऑन स्ट्राईकवरती किशोर, त्यानं खऱ्या अर्थानं 8 चेंडूला फेस केला आणि केवळ 8 धावा त्याने संघासाठी जमवल्यात. आता शेवटचे 2 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. फटका फसला, फलंदाज होईल बाद. शेवटचा 1 चेंडू आणि आता 10 धावसंख्येची गरज आहे. इथून पुढे जर गोलंदाजाने चुकी केली ना तर परतीचा प्रवास करावा लागेल. धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला आहे, झेलला या ठिकाणी कॅरी केलं जातं आणि आज सामना जिंकलाय तो बारबाई टीमनं.